नमस्कार. आज आपण इयत्ता 8वी मधील पहिल्या प्रकरणाची सुरुवात करत आहे. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे परिमेय आणि अपरिमेय संख्या. याला इंग्रजीमध्ये आपण रॅशनल अँड इररॅशनल नंबर्स असे म्हणतो. रॅशनल नंबर्स म्हणजे काय आणि इररॅशनल नंबर्स म्हणजे काय हे जाणून घेण्यापूर्वी आपल्याला नॅचरल नंबर्स, होल नंबर्स, इंटिजर्स या संज्ञा यांची व्याख्या आणि त्यांची उदाहरणं आली पाहिजेत. तर सर्वप्रथम नॅचरल नंबर्स म्हणजे काय, तर नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या आपल्याला माहित आहे. नैसर्गिक संख्यांची सुरुवात ही शून्य सोडून सर्व धनसंख्या ज्या आहेत त्या सगळ्यांना आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो. आणि या नैसर्गिक संख्या 1 पासून सुरुवात होतात. 1, 2, 3, 4 अशा अनंत संख्या या नैसर्गिक संख्या आहेत. पुढची जी आपण संज्ञा बघणार आहे, पुढची जी संख्या बघणार आहे त्याला आपण होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या असं म्हणलेलं आहे. पूर्ण संख्या कशाला म्हणतात, तर पूर्ण संख्या म्हणजे ज्यांचा छेद हा 1 असतो त्या सर्व संख्या म्हणजे पूर्ण संख्या. मग 0 ही पूर्ण संख्या आहे का, तर 0 ही पूर्ण संख्या आहे. त्याचबरोबर 1, 2, 3, 4 या सर्व धनसंख्या ज्या आहेत त्या सगळ्यांना आपण पूर्ण संख्या असं म्हणू शकतो. तर जे मुख्य अंक आहेत, अंक तर 0 ला धरून 9 पर्यंतचे ते सगळे ज्या संख्या आहेत ह्या त्या होल नंबर्स म्हणजेच पूर्ण संख्या असे आपण त्यांना म्हणतो. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे इंटिजर्स. इंटिजर्स कशाला म्हणतात, तर इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या. तर अंश आणि छेद या प्रकारच्या संख्या ज्या असतात त्याला आपण इंटिजर्स असं म्हणलेलं आहे, पूर्णांक संख्या असं आपण त्याला म्हणले आहे. मग त्या धन सुद्धा असू शकतात आणि ऋण सुद्धा असू शकतात. त्याचबरोबर 0 सुद्धा ही एक पूर्णांक संख्याच आहे. म्हणजे सर्व धनसंख्या, सर्व ऋण संख्या आणि 0 या सगळ्यांना मिळून धन इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या तयार होतात. आणि या सगळ्या संख्या आपल्याला माहित झाल्यानंतर आपण पुढची जी संख्या बघणार आहे ते म्हणजे रॅशनल नंबर्स. मग रॅशनल नंबर्स कशाला म्हणतात, तर रॅशनल नंबर म्हणजे ज्या संख्या P/Q या स्वरूपात लिहिता येतात. काही पुस्तकामध्ये P ऐवजी M म्हणलेला आहे आणि Q ऐवजी N म्हणलेला आहे. म्हणजेच P म्हणजे पूर्णांक संख्या, Q म्हणजे सुद्धा पूर्णांक संख्या म्हणजेच इंटिजर्स. P is also a integer, Q is also an integer. When the number is in the form of P/Q, that number is known as a rational number. ज्या संख्या P/Q या स्वरूपात असतात किंवा M/ या स्वरूपात असतात त्या सर्व संख्या यांना आपण रॅशनल नंबर्स म्हणजे परिमेय संख्या असे म्हणतो. मग या संख्या आपण जर बघितल्या तर उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर P ची किंमत जर आपण समजा 2 घेतली, Q ची संख्या जर आपण 3 घेतली तर त्यांचा अंक तयार झाला 2/3 म्हणजेच ही रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या असणार आहे. त्याचबरोबर P ची संख्या 4 घेतली आणि Q ची संख्या 1 घेतली तर याचा अर्थ आपल्याला माहित आहे 4/1 म्हणजे 4. म्हणजे ज्याचा छेद 1 असतो तो छेद लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी सुद्धा चालतो. म्हणजे 4 ही सुद्धा काय झाली, एक परिमेय संख्या झाली. समजलं. तर याच्यानंतर आपण पुढे बघणार आहे ते म्हणजे संख्या रेषा आपण काढायची आहे. त्या संख्या रेषा संख्या कशा दर्शवतात हे आपण आता बघणार आहे. तर सर्वप्रथम पहिल्यांदा आपण काय करूया, संख्या रेषा काढूया. बघा, संख्या रेषा पट्टीच्या साहाय्याने एक सरळ रेष काढून घ्यायची. याच्याबरोबर मध्यावरती एक बिंदू O घ्यायचा. O म्हणजेच 0 इंटिजर पहिल्यांदा घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या शून्याच्या उजव्या बाजूला म्हणजे या बाजूला समान अंतरावरती भाग करायचे पट्टीच्या साईडने. त्याच बाजूला डाव्या बाजूला सुद्धा समान अंतरावरती भाग करायचे. मग या सर्व जे काही बिंदू आहेत त्यांना आपण नंबर द्यायचे आहेत. धनसंख्या 1, 2, 3, 4, 5 इकडं या संख्या वाढत जातात. तसंच इकडं सुद्धा नंबर द्यायचे आहेत. -1 ऋण संख्येना -2, -3,
-4 इकडे सुद्धा ह्या संख्या वाढत चाललेल्या आहेत. या आकृतीला आपण संख्या रेषा असं पण म्हणलेलं आहे. या संख्या रेषेमध्ये उजव्या बाजूला, शून्याच्या उजव्या बाजूला धन संख्या, पॉझिटिव्ह इंटिजर्स, अँड द LHS साइड इज negative integers. And this whole diagram is known as the number line. Okay. Here the lots of integers in between -1 to 0 or 0 to -1. म्हणजेच काय तर 0 आणि -1 च्या दरम्यान भरपूर असे काय आहे पूर्णांक संख्या आहे. त्याचबरोबर 0 ते 1 च्या दरम्यान म्हणजे धन बाजूला असतात तसेच असू शकतात. म्हणजेच किती असू शकतात हे आपल्याला सांगता येणार नाही. मग याच्या आत जसं आपण म्हणतो की साधारण मोजता येत नाही तसं आपल्याला इथं सुद्धा ह्याच्यामध्ये किती बिंदू आहेत हे सांगता येणार नाही. मग आपल्याला या 8वीच्या पुस्तकामध्ये काही संख्या दिलेल्या आणि त्या संख्या आपल्याला त्या संख्या रेषेवरती दाखवायची. मग हे दाखवत असताना आपल्याला काय करावं लागणार आहे तर सर्वप्रथम आपल्याला एक इंटिजर्स घ्यायचं आहे. मग एक उदाहरण म्हणून मी उदाहरण घेतो बघा. उदाहरण आहे 2/3. आता 2/3 ही जी काही संख्या आहे ही काही पूर्णांक संख्या आहे. याला आपल्याला या संख्या रेषेवरती दाखवायचं. मग कसं दाखवायचं तर सर्वप्रथम हे पहिल्यांदा संख्या रेषा आपण अशी काढली. संख्या रेषा काढल्यानंतर छेदात किती आहे, डिनॉमिनेटरला कोणती संख्या आहे ती बघायची. डिनॉमिनेटरला 3 आहे. मग याचे 3 भाग करायचे आणि तिथं 1 अंक लिहायचा. म्हणजे कुठं एवढा समान भाग, हा पहिला भाग, हा दुसरा भाग, हा तिसरा भाग, आणि इथं काय येणार आहे छेद. बघा 1/3, 2/3 आणि इथं 3/3. म्हणजे समान भाग केलेले आहेत. ज्या ठिकाणी समान भाग केलेले आहेत 3 त्या ठिकाणी 3/3 म्हणजे 1 आहे. तसंच इकडं सुद्धा आपल्याला समजा -2/3 ही संख्या दाखवायची असेल तर -2/3 ही संख्या दाखवायची असेल तर छेदात 3 ही संख्या आहे. म्हणजे या ठिकाणी इकडे सुद्धा काय येणार आहे इथं 1, इथं 2 आणि इथं 3. म्हणजे या ठिकाणी येणार आहे -3/3. इकडे किती येणार -2/3. इकडे किती येणार -1/3. म्हणजे या संख्या ज्या सगळ्या आहेत त्याच्यातली आपल्याला कुठली सांगितलेली आहे त्याला आपण काय करूया गोल करूया. आपल्याला ज्या संख्या विचारलेल्या आहेत त्या संख्यांना आपण काय करायचं गोल करायचं. त्यांनी जर त्याला नावं द्या म्हणले मग त्याला नावं कुठलीही तुम्ही इंग्रजी वर्णमालेतील कुठलेही अक्षर देऊ शकता. ए म्हणा, याला बी म्हणा. तर एवढी आकृती आपल्याला जर त्या संख्या रेषेवरती आपण जर दाखवली तर आपल्याला 2 ते 3 मार्क सहज आपल्याला मिळणार आहे. तर विद्यार्थ्यांनो समजून घ्या, संख्या रेषेवरती संख्या म्हणजे इंटिजर्स दाखवत असताना, परिमेय संख्या दाखवत असताना छेदामध्ये कोणती संख्या आहे त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं आणि तेवढे समान भाग संख्या रेषावरती घ्यायचे आणि प्रत्येक भागाला क्रमानं संख्या देत जायचं. ज्या ठिकाणी आपल्याला जी संख्या विचारलेली आहे ती येणार आहे त्याला आपण इंग्रजी वर्णमालेतील कोणतेही अक्षर ए पासून झेड पर्यंत कोणतेही अक्षर कॅपिटल लेटर्सचा वापरायचा आहे. ए आणि बी. आपल्याला परीक्षेमध्ये ही 2 इंटिजर्स देणार आणि शो धिस रॅशनल नंबर्स ऑन अ नंबर स्केल असा प्रश्न विचारला जाईल. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न अभ्यास 1.1 विचारलेला आहे. त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे, क्वेश्चन फर्स्ट, शो द फॉलोइंग नंबर्स ऑन अ नंबर लाईन, ड्रॉ अ सेपरेट नंबर लाईन फॉर इच एक्झाम्पल. म्हणजे काय तर इथं पहिलं एक उदाहरण दिलेलं आहे 3/2, दुसरं 5/2 आणि तिसरं आहे -3/2. हे पहिलं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. मग या ज्या काही इंटिजर्स दिलेले आहेत, हे जे काही इंटिजर्स दिलेले आहे, जे काही रॅशनल नंबर्स दिलेले आहेत, त्या सगळ्या संख्या आपल्याला एकाच संख्या रेषेवरती दाखवायच्या आहेत. एका संख्या रेषेवरती दाखवायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला संख्या रेषा काढली पाहिजे. तर पहिल्यांदा आपण संख्या रेषा काढून घेऊया.
ठीक आहे, मी संख्या रेषा काढलेली आहे. बरोबर याच्यामध्ये आपण ओ घ्यायचा आहे, तिथं असणार आहे 0. आता या सगळ्या इंटिजर्स मध्ये डिनॉमिनेटर किती आहे बघा. डिनॉमिनेटर कॉमन आहे, 2 आहे. म्हणजे काय करायचं आहे, समान भाग पहिल्यांदा करून घ्यायचे. 1 2 3 4, 1 2 3 4. या ठिकाणी बिंदू स्थापायचे. या ठिकाणी बिंदू स्थापले. बिंदू स्थापल्यानंतर आपल्याला 3/2 असे भाग करायला सांगितले. ते पण धन आहे बघा. धन आहे म्हटल्यानंतर शून्याच्या उजव्या बाजूला जायचं. म्हणजे काय येणार आहे, इकडं इथं येणार आहे 1/2, इथं येणार आहे 2/2, इथं येणार आहे 3/2. याच्या पुढे सुद्धा संख्या घेता येतात 4/2. मग आपल्याला विचारलेली संख्या कुठली आहे, 3/2. म्हणून 3/2 इथं दिसतंय. त्याला काय करायला सांगितले, आपण गोल करायला सांगितले. त्याला आपण नाव देऊया ए. हे समजलं. त्याच्यानंतर आहे 5/2. ही सुद्धा धन संख्याच आहे. मग धन संख्या म्हणलं तर शून्याच्या उजव्याकडे जायचं आहे. त्यात आपण कुठपर्यंत संख्या लिहिली आहे, 1/2, 2/2, 3/2, 4/2 आणि इकडं 5/2. समान भाग पहिल्यांदा करून घ्यायचे. त्याच्यानंतर 5/2 ही संख्या आपल्याला पाहिजे तेवढी आपण इथे घेतलेली आहे. याला आपण गोल करूया आणि नाव देऊया बी. त्याच्यानंतर आपण पुढची संख्या, पुढची इंटिजर येणार आहे -3/2. -3/2 इकडे येत आहे का इकडे येते, मग वजा चिन्ह आहे म्हणल्यानंतर त्या डावीकडे येणार. म्हणजेच काय येणार, ऋण संख्या, निगेटिव्ह नंबर आहे म्हणल्यानंतर इकडे किती येणार बघा, -1/2, -2/2. इकडे येणार -3/2, इकडे येणार -4/2. ठीक आहे. एका दुसरा अंक पुढे आपण मागं पुढे करू शकतो. एक जादा इथं आपण घेतलेला आहे. आपल्याला पाहिजे कुठली संख्या -3/2, तर ती -3/2 संख्या इथं आहे. त्याला काय करायचं, नेहमीप्रमाणे गोल करायचं आणि त्याला आपण नाव देऊया ए, बी आणि सी. तर या प्रश्नामध्ये जे नंबर दिलेले आहेत, जे काही रॅशनल नंबर इंटिजर्स दिलेले आहेत, 3/2, 5/2, -3/2, these whole numbers are we have to plot on the one number line or one number scale. अशा पद्धतीने दिलेल्या ज्या काही परिमेय संख्या आहेत त्या सगळ्या संख्या आपण एका संख्या रेषेवरती प्लॉट केलेल्या आहेत. परीक्षेमध्ये आपल्याला एवढी आकृती काढायची आहे. पुन्हा याच्यासाठी आपल्याला 2 मार्क आहेत. पुढचं एक उदाहरण दिलेलं आहे 7/5. दुसरं उदाहरण आहे 7/5, -2/5 आणि -4/5. फरक लक्षात घ्या. आता पहिल्या उदाहरणात काय होतं, दुसऱ्या उदाहरणात काय आहे. पुन्हा एकदा आपण ह्याला काय करायचं आहे, संख्या रेषा काढायला सांगितलेली आहे त्यांनी आपल्याला. संख्या रेषा काढायची आहे. त्याच्यासाठी आता आपण मगाशी संख्या रेषा काढली ती या प्रश्नासाठी काढली. आता इथं इंटिजर 7/5 आहे, -2/5 आहे, -4/5 आहे. मग या तीन परिमेय संख्यांसाठी आपल्याला एक संख्या रेषा काढायची आहे. आणि हे सगळे जे काही परिमेय संख्या आहेत ते एकाच संख्या रेषेवरती दाखवायचे. त्याच्यासाठी पहिल्यांदा आपण काय करूया, फर्स्ट ड्रॉ अ नंबर स्केल. पट्टीच्या साह्याने आपण काय करायचं, याला एक संख्या रेषा काढायची. बरोबर याच्यामध्ये काय करायचं आहे, ओ घ्यायचा आहे आणि त्याला आपण 0 म्हणलेलं आहे. याचे किती समान भाग करायचे आहेत बघा, समान अंतरावरती. अंतर बदलायचं नाही. मी अंदाजे एक 7 घेतलेले आहेत, कारण या ठिकाणी जास्तीत जास्त संख्या ही 7 आहे म्हणून मी 7 भाग केले. बघा दिसतात का, 1 2 3 4 5 6 7. त्याच्या पुढे सुद्धा आपल्याला संख्या घेता येतात. त्याच्यासाठी आपल्याला पाहिजे हवी आहे तेवढी आपण काय करू शकतो, संख्या रेषा वाढवू शकतो. आपल्या वहीमध्ये जेवढी संख्या रेषा बसवता येईल, व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने संख्या रेषा आपण बसवून घ्यायची आहे. समजा जर अंक मोठे असतील तर आपण या ठिकाणी जे काही अंतर घेणार आहे ते अंतर काय करायचं, थोडंसं कमी करायचं. आपल्याला जे सुटेबल होईल तेवढं अंतर त्याच्यात घ्यायचं. पण ते
दोन्ही बाजूला समान राहिला पाहिजे, कमी जास्त अंतर करायचं नाही. जेवढं अंतर इकडे घेतलेलं आहे उजव्या बाजूला तेवढं डाव्या बाजूला घ्यायचंय. 1 2 3 4 5. आता या ठिकाणी जास्तीत जास्त बघा -4 पर्यंतचे अंक इथे घेतलेले आहेत प्रश्नामध्ये. आपण इथं घेतलेले आहेत तेवढे अंक घेतलेले आहेत. बघा या ठिकाणी सुद्धा आपण दिसतात का अंक बघूया. 0 पासून उजव्या बाजूला धन संख्या 1, बरोबर आहे का. याच्यात कॉमन जे काही छेद आहे तो किती आहे 5 आहे, म्हणून इथं किती येणार 1/5. इथे येणार 2/5, इथे येणार 3/5, इथं 4/5, या ठिकाणी 5/5 आणि या ठिकाणी 6/5, या ठिकाणी किती येणार 7/5. बघा धन संख्या 7/5 आपल्याला विचारलेलं आहे, तेच आपण इथं संख्या रेषेवरती 7/5 दाखवलेला आहे. त्याच्यानंतर 7/5 ही परिमेय संख्या आपण संख्या रेषेवरती इथं दाखवली. याला आपण गोल करायचं आहे, याला नाव द्यायचं आहे A. त्याच्यानंतर दुसरा जो काही अंक किंवा नंबर दिलेला आहे -2/5, तो आता उजव्या बाजूला येणार आहे का, नाही येणार. तो कुठे येणार आहे, डाव्या बाजूला येणार आहे. म्हणजे किती आहे -2/5, म्हणजे इथं किती असणार आहे -1/5, -2/5, -3/5, -4/5, -5/5. आता इथं आपल्याला संख्या विचारली -2/5, 2 नंबरची संख्या आहे -2/5. पण ह्याच्यात कुठं आहे, इथं आहे, इथं दिसते. मग ह्याला काय करायचं, गोल करायचं. त्याला नाव द्यायचं आहे AB. बी हे नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढची संख्या दिलेली आहे -4/5. -4/5 इथं दिसते, त्याला गोल करायचं आणि ह्याला नाव द्यायचं C. अशा पद्धतीने आपण A, B आणि C हे 3 बिंदू संख्या रेषेवरती दाखवले. A, B आणि C हे कुठले घटलेले आहेत मनाने घ्यायचे. तुम्ही कुठलीही नाव घेऊ शकता. A च्या ऐवजी तुम्ही K, L, M असं सुद्धा घेऊ शकता. K, L, M. हा इथं मात्र घेत असताना O का दाखवायचं, कारण तो मूळचा स्थिर बिंदू आहे. त्याच्यापासून अंकांची उजवीकडे आणि डावीकडे धन आणि ऋण संख्या समान विभागी चाललेल्या आहेत, म्हणून तिथं O हा बिंदू घेतलेला आहे. हे समजलेलं असेल. आता याप्रमाणेच आपल्याला अभ्यास 1.1 मध्ये प्रश्न पहिल्यातलं 3रं आणि 4थं उदाहरण सोडवायचं आहे. तुम्ही सोडवायचं आहे, हा होमवर्क असणार आहे तुमच्यासाठी. प्रश्न दुसरा आहे ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन्स म्हणलेले आहे. म्हणजे एक प्रश्न संख्या रेषा तुम्हाला इथं दिलेली आहे आणि त्याच्यावरती आधारित निरीक्षणार्थी प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला पुस्तकामध्ये पान नंबर 2 वरती संख्या रेषा उघडायची आहे, बघायची आहे. बघा त्याच्यात संख्या रेषांचं निरीक्षण करा. एकूण किती बिंदू दिलेले आहेत बघा जरा. A दिसतोय, B दिसतोय, C दिसतोय, D दिसतोय, E दिसतोय, F दिसतोय. म्हणजे एकूण आपल्याला 6 बिंदू इथं दिलेले आहेत, म्हणजे 6 संख्या इथं दिलेल्या आहेत. त्याच्यातलं पहिलं जे काही प्रश्न आहे, पहिला प्रश्न असा आहे which number is indicated by point B. B बिंदू कोणती संख्या दर्शवतो. आता B हा -2 आणि -3च्या दरम्यान दाखवलेला आहे. तर सर्वप्रथम तुम्ही काय करायचं आहे, तर 0 पासून -1 च्या दरम्यान किती बिंदू आहेत ते मोजायचे. मोजा बघू. बघा 1 2 3 4, म्हणजे 0 पासून -1 च्या दरम्यान 4 बिंदू आहेत. पहिला बिंदू, दुसरा, तिसरा आणि चौथा. तसंच सगळीकडे समान 4 बिंदू आहेत बघा. म्हणजे एका बिंदूची किंमत किती झाली 1/4 किंवा -1/4 आपण असं म्हणू शकतो. तर तसं बिंदू किती येतात बघा, पुढे संख्या वाढवत गेल्या तर. बघा लक्ष द्या, 0 पासून पुढच्या संख्या मोजत जायचं आहे. जसं ह्या संख्या गेला आपण -1/5, -2/5, -3/5, -4/5, -5/5. इकडे येणार आहे ती -6/5, होय ना. पण तिथं आपल्याला 5 आहे का बिंदू याच्यामध्ये, नाही. मग तिथे किती बिंदू आहेत, 4 बिंदू आहेत. म्हणजे -1/4 येणार इथं. इथं -2/4, -3/4, -4/5,
अशा पद्धतीने तिथं त्या संख्या आपल्याला पहिल्यांदा लिहून घ्यावं लागणार आहेत आपल्या वहीमध्ये आणि त्याच्यानंतर बी बिंदूचं जर बघितलं तर याचं उत्तर मी तुम्हाला सांगतोय ते बरोबर आहे का मोजायचे तुम्ही बिंदू बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 10 आहे म्हणजे -10/4 असं बी बिंदूचे निर्देशक आहेत बी बिंदूचे निर्देशक -10/4 याचं जर आपण उत्तर काढलं तर ते उत्तर किती येणार आहे ह्या दोन्ही संख्यांना एकाच संख्येनं कुठल्या भाग जातोय का जातोय 2 न भाग जातोय म्हणजे बे दुनी 4 आणि बे पंची 10 म्हणजे -5/2 असं जरी लिहिलं बी बिंदूचं उत्तर तरी काही हरकत नाही त्याच्यानंतर ना पुढचा जो आहे प्रश्न विचारलेला आहे which point indicates the number 1/3/4 म्हणजे 1.3/4 ही संख्या त्या संख्या रेषेवरती कुठल्या बिंदूने दर्शवलेली आहे तर पहिल्यांदा तुम्ही हे लक्षात घ्या की ही जी काही संख्या दाखवलेली आहे ही पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे मग ह्याच्यात पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागणार आहे याचं पूर्णांक संख्येमध्ये रूपांतर करावं लागणार आहे म्हणजे रॅशनल नंबर्स मध्ये इंटिजर्स मध्ये रूपांतर करावं लागणार आहे मग हे कसं करायचं तर ह्या 4 ने ह्या 1 ला गुणायचं 4 1 4 आलेलं 4 आणि वरचं 3 यांची बेरीज करा 4 आणि 3 7 आणि छेद आहे तसा लिहायचा म्हणजे संख्या तयार झाली 7/4 आणि मग 7/4 ही संख्या धन आहे का ऋण आहे याच्याकडे लक्ष द्यायचं तर ही आहे धनसंख्या मग ही धनसंख्या असेल तर ती संख्या रेषेवरती तुम्हाला दिलेल्या पुस्तकातल्या जे काही आकृती आहे जी काही संख्या रेषा आहे त्याच्यामध्ये ती संख्या धन म्हणजे उजवीकडे 7/4 म्हणजे 7 बिंदू मोजायचे आहे तर कुठले येणार आहे 7 बिंदू बघा बरं 1 2 3 4 5 6 7 या ठिकाणी सी या बिंदूच्या ठिकाणी ही संख्या 7/4 येणार आहे म्हणून आपल्याला प्रश्नाचं उत्तर कसं लिहायला लागणार आहे सी पॉइंट इंडिकेट्स द नंबर 1/3/4 याचं उत्तर येणार आहे पॉइंट सी तिसरा प्रश्न याच्यातला जो विचारलेला आहे तो आहे स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉइंट डी डिनोट्स द नंबर 5/2 इज ट्रू ऑर फॉल्स डी हा बिंदू 5/2 दर्शवतो आता पुस्तक तुमच्याकडे आहे तुम्ही बघायचं आहे डी बिंदूचे अंक कुठले येतात मोजायचे आहेत शून्यापासून मोजायला चालू करायचे बिंदू शून्यापासून डी कुठे दिसतोय इथं इथपर्यंत आपल्याला ते मोजायचे आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 म्हणजे डी बिंदू पर्यंत काय येणार आहे 10 अंक येणार आहेत म्हणजे त्याच्या छेद आपल्याला किती सांगितलेले आहे 4 म्हणजे 0 ते 1 च्या दरम्यान किती बिंदू आहेत 4 म्हणून आपण त्याला भागिले छेदात किती लिहिलं 4 लिहिलं मग आता ह्या दोन्ही संख्या एकाच पाड्यात कुठल्या येत असतील तर त्याला भाग घालवायचा आहे मग भाग घालवल्यानंतर बघा 2च्या पाड्यात ह्या दोन्ही संख्या येतात बे दोन्ही 4 बे पंचे 10 म्हणजे ही संख्या तयार झाली 5/2 मग आपल्याला प्रश्नात सुद्धा तेच विचारले की डी हा बिंदू 5/2 असेल तर ते सत्य आहे की असत्य आहे चुकीचं आहे का बरोबर आहे तर डी म्हणजेच 10/4 आणि याचं जर संक्षिप्त रूप दिलं तर त्याचं उत्तर येणार आहे 5/2 म्हणजे हे जे काही विधान दिलेलं आहे हे चुकीचं नाही तर बरोबर आहे म्हणून याचं उत्तर येणार आहे ट्रू दिस स्टेटमेंट इज ट्रू ओके आज आपण इथं थांबूया उद्याच्या पाठामध्ये आपण पुढचा भाग कंपॅरिझन ऑफ रॅशनल नंबर्स पाहणार आहोत ओके